नमस्कार. आपली माणसं यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुणे सोलापूर हायवे पासून 4 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे आज आपण या मंदिरामध्ये उपस्थित आहोत. इथे काही ज्येष्ठ मंडळी बसली आहेत. सगळे विठ्ठलाचे भक्तजन आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात. तुमचं नाव आणि गाव सांगा. रामकृष्ण हरी. मी मोहन भुजंग काळे, राहणार काळेवाडी पळसदेव या ठिकाणी रहिवासी आहे आणि या ट्रस्टीचा सचिव म्हणून मी काम पाहतो. हे मंदिर इथे कसं स्थापित झालं आणि याच्या मागचा इतिहास काय आहे तर सांगा सगळ्या प्रेक्षकांना. या ठिकाणी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी धाकटे पंढरपूर हे संस्थान 2004 साली स्थापन झाले, पण हे ज्योतिमामा जाधव यांच्या पाठीमाग हे देव आलेले आहे. भगवंत ज्या टायमाला वारी करत असताना म्हणजे ज्योतिमामा जाधव हेतून वारी करत होते, त्यांच्या पाठीमाग हे देव आले आणि 1986 साली गोसावी गुरुजी यांना ऍड झाले म्हणजे ह्या मंदिराला. तिथनं पुढे हा जीर्णोद्धार झालेला आहे आणि 2004ला संस्था स्थापित केली आणि सगळे विश्वस्त आहेत या ठिकाणी. आणि हे विश्वस्तांनी 2020ला ह्याचा परत जीर्णोद्धार केला हा. आणि इथं या ठिकाणी अन्नदान, नाम यज्ञ किंवा रोज या ठिकाणी अखंड विना 1992ला चालू झाला विना, अखंड विना चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शुद्ध एकादशीला 12 गावांना 12 एकादशी वाटून दिलेल्या आहेत. त्या दिवशी ह्या मंदिरामध्ये जागा पुरत नाही. हजारो लोक, हजारो भाविक या ठिकाणी येतात आणि त्या गावाचं कीर्तन आणि फलहार असा नित्यनेम चालू आहे. त्याला धाकटे पंढरपूर म्हणतात, असं काय? तर ह्याचं असं कारण आहे, धाकटे पंढरपूर म्हणजे जसं पंढरपूरमध्ये आईसाहेब आणि भगवंत वेगळे आहेत, तसं या ठिकाणी भगवंत आणि आईसाहेब वेगळे असल्यामुळं आपण याला धाकटे पंढरपूर म्हणलं जातं. आधी भगवंत आले आणि नंतर आईसाहेब आले म्हणून धाकटे पंढरपूर बनले जाते. तुम्हाला काही अनुभव इथला जागृत अनुभव असा आहे की जो भक्ती करतो त्याला या ठिकाणी फळ मिळतच. मी ह्या क्षेत्राला, माझे वडवडील सुद्धा याच ठिकाणी लहानाचे मोठे झाले, आजोबा, पंजोबा, वडील आणि मी. आणि मला एवढं माझं भाग्य आहे त्या संस्थांचं मला कारभार बघायला मिळतो, हे माझं परम भाग्य. ह्याच्यामध्ये मला चांगलं शिकायला मिळलं आणि इथं जो येतो त्याचं कल्याणच होत. भक्तासोबत भगवंत आले तर त्यांचं इथे येण्याचं कारण काय होतं सांगाल का? हो, त्याचं असे, ज्योतिमामा जाधव हे असताना डिकसळचे, इंदापूर तालुक्यामध्ये डिकसळ त्या गावचे, आणि त्यांची पायवारी डिकसळ ते पंढरपूर पायवारी, आणि ते पंढरपूरमध्ये धोंडोपंत दादाच्या मठामध्ये वास्तव्याला राहायचे. आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असताना तिथं दशमी, एकादश आणि बारस असं त्यांचा नित्यनेम असायचा. त्या नित्यनेम झाल्यानंतर बारस असं त्यांचा नित्यनेम बरेच दिवसापर्यंत होता. पण ज्या टायमाला ते थकले त्या टायमाला भगवंताशी मागणी केली त्यांनी की मला आता येणं होणार नाही, माझी ही शेवटची वारी. मग त्या टायमाला भगवंतांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी तिथे येतो. म्हणून भगवंत तिथून इथपर्यंत आले. पण इथं येण्याचं कारण म्हणजे इथून अजून 15 किलोमीटर पुढे डिकसळ आहे, पण ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पाठीमाग वळून पाहिलं की भगवंत आलेत का. त्या टायमाला त्यांना भगवंत दिसले आणि साक्षात पाषाणाची मूर्ती या ठिकाणी त्यांना मिळाली आणि त्या टायमाला त्यांनी त्याची स्थापना केली. तर इथं कार्यालय पण दिसते, तर इथे भाविकांना काही त्याचा लाभ होतो का? कार्यालयामध्ये आम्ही असे केलं की संस्थेने 21,000 रुपयात करून घेतो कार्य. आणि दुसरं जेवणाचं हॉलची सोय आहे इथं, बाकीचे चटई आहे ती वगैरे असं देतो त्यांना सामान. आणि दुसरे म्हणजे काय की इथं सुविधा भरपूर आहे, आरोचं पाणी आहे, पुन्हा मला जे काय म्हणजे काय अडचण अशी येत नाही काय. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आधी. हरिचंद्र माने. तर
दर महिन्याला एकादशी होतात. हा तर 12 महिन्याच्या ज्या एकादशी होतात हा हा त्या एकादशींना इथे कोणकोणत्या गावांचा सहभाग असतो? इथं पळसदेव, काळेवाडी, डाळज, बादलवाडी, डिक्स, आकुले, कळस, शेळगाव, रुई, न्हावी, मराडेवाडी, गोसावीवाडी, काजळ, बर्नेवाडी, असे जवळजवळ 15 ते 20 गावांचा सहभाग असतो. सगळी गाव आहेत. मग त्या गावामध्ये लोकांचा तुम्हाला काय उपयोग होतो किंवा ते काय मदत करतात तुम्हाला? जसं की जेवणाची सोय करावी लागते. इथं अशी पद्धत आहे की 12 गावांनी 12 एकादशी घेतली. त्या प्रत्येक एकादशीला त्या गावातल्या लोकांकडे ती एकादश असते. त्यांनी ती महाराज सांगायचा, ती व्यवस्था करायची आणि त्या दिवसाचं फराळाचं असतंय त्यांचं. आणि आपण अन्नदान जे ठेवलंय ते दररोज अन्नदानी महाप्रसाद आहे. सकाळी 8 वाजता साधारण चालू होतो. पहिल्यांदा विणकऱ्याला इथं दिला जातो आणि नंतर दुपारपर्यंत दररोज इथं महाप्रसाद मिळतो. कारण असं झाले की इथला भाग आहे ती इथं काय गाव जवळ नाही, दुकान नाही, हॉटेल नाही आणि लांबून माणसं दर्शनाला येतात आणि त्यांना वाटतं तिथे गेल्यावर नाश्ता करू वगैरे असं काय. तर इथं काही सोय नसल्यामुळे त्यांच्याजवळ जरी पैसे असलं तरी इथं मिळत नाही काय. म्हणून संस्थांनी महाप्रसाद चालू केलाय आणि त्याच्यासाठी आम्ही असं लोकांना आवाहन केलं की जे लोक त्या महाप्रसादामध्ये सहभागी होते त्यांनी फक्त 1000 रुपये द्यायचं आणि त्यांचं नाव आपण बोर्डावर लिहिणार. अशा प्रकारे जवळजवळ 15-20 लोक तयार झाली ती आणि त्यांची नावं आम्ही बोर्डावर घेतलेली आणि ते लोक दर महिन्याला 1000 रुपये देतात आणि बाकीचं संस्थान पैसे भरतं आणि दुपारपर्यंत अन्नदान इथं दररोज चालू असतं. आणि इथं एक गोसावी गुरुजी म्हणून होते, त्यांनी इथं परंपरा घालून दिली आहे. त्यांनी बरेच दिवस जवळजवळ 100 कीर्तन केले तिथं आणि ज्यांचं फराळ होतं तिथंही 100 झाले त्या गावातली. त्यांनी खूप सेवा केली. त्यांनी ही 12 गावाला 12 एकादशी वाटून दिलेली आहे आणि त्यामुळे हे सगळेच परमार्थी लोक झालेत. दर एकादशीला इथं साधारण 1000 ते 500 लोक येतात. परत कीर्तनाला महाराज लोकच असतात पुढे बसलेली 10 ते 12, 15, कधी 8 आणि 30-40 टाळकरी असतात. म्हणजे फार मोठी लोकांची इथं श्रद्धा आहे. लोक आवडीने येतात. भजन पूजन, सकाळी काकडा आरती असते, संध्याकाळी कधी कधी आपला हरिपाठ असते आणि विना इथं उभा आहे त्याला जवळजवळ 35 वर्ष झालं. अखंड अजून खाली ठेवलाच नाही. आणि म्हणून इथं अन्नदान, सत्संगती आणि नामस्मरण, त्यामुळं इथं ही भूमी पावन झाली आहे. इथं काही लोकांनी जर मनात आणलं असं व्हायला पाहिजे, होऊन जाते आणि सगळी लोक अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. आणि आमचे 17 गावाची जवळजवळ 17 सदस्य आहेत. त्यांचा मोठा सहभाग असतो. ते आपापल्या गावातनं ज्या त्या वेळेला मदत करायची असते त्यावेळेला ते मदत सगळीजण करतात आणि सर्वजण चांगल्या प्रकारे इथं संस्थांचं व्यवस्थापन बघतात. अशा प्रकारची इथं संस्था चालू आहे आणि मागही चालू आहे, आता चालू आहे, पुढेही चालणार आहे अशा प्रकारे. तुम्ही या सेवेत कसे आलात? तुम्ही इकडे म्हणजे नाही का, तुमचं मन कसं वळालं इकडे? नाही, ते गोसावी गुरुजीमुळे वळालं. त्यांचं सहवास आम्हाला बराच दिवस मिळाला. ते आमच्या घरी कीर्तन करत होते 10 वर्षे. तिथं संध्याकाळी व्हायचं दशमीला, इथं व्हायचं एकादशीला आणि जिथं फराळ आहे तिथं व्हायचं संध्याकाळी. 3 कीर्तन एकदा गुरुजी आले की व्हायचं. त्यांनी हा नियम घालून दिलाय. त्यांचे कीर्तन पहिली व्हायची दर एकादशीला. इथली लोक सगळी येत होती आणि सगळी सहभागी त्याच्यामध्ये होत होते. आमचे तसं बघितलं तर या परिसरात माळकरी कमी होती. त्यांच्यामुळे सगळी माळकरी झाली आणि या भागात सगळ्यांनाच सण मार्गाला त्यांनी लावलं. गोसावी गुरुजींचे सगळे इथं म्हणजे मोठा शिष्यमंडळीच आहेत आता ही सगळी आहे. मंदिरामध्ये विणेकरी असतात, तर त्यांचं महत्व काय आहे? विणेकरी म्हणजे ही खरं नारदाची कार्य आहे. आणि जे सेवा केली गोसावी गुरुजींनी त्यावेळेला ती असे म्हणत होते की इथं निर्जन ठिकाण आहे, इथं भगवंताचं वास्तव्य आहे आणि इथं जर इना उभा ठेवला, आपण अखंड हरिनाम सप्ताह चालू केला तर बंद कधी पडणार नाही. कारण इथं गाव नाही, त्यामुळे वाद होणार नाही किंवा असं काय वाम मार्गाने कोणी काही
त्रास देणार नाहीत, पेतडी खाताडी नाहीत किंवा काय असं तंटा वगैरे वगैरे होणार नाही. आणि फक्त राहतील ती साधकच राहतील इथं. त्यामुळे इथं जर चालू झाला त्यांची संकल्पना होते की ती कायम चालेल. आणि म्हणून त्यांच्यानंतर आम्ही हे लोकांनी सगळ्या सहभागी होऊन चालू केलेलं आहे आणि ते आतापर्यंत चालू आहे. त्याच्यासाठी इथं 8 ते 10 लोक विणेकरी म्हणून असतात. बरं गावातली असतात, कुठली पण इथली जवळची. त्यांच्यासाठी इथं जेवणाची व्यवस्था असते, त्यांच्यासाठी आंघोळीसाठी पाणी असते गरम. इथं त्यांना वर्षातून 2 वेळा कपडे घेतले जातात. त्यांच्यासाठी मानधन आहे थोडं 1000 रुपये प्रत्येकाला. आणि जे काय ज्यांना आधार नाही किंवा देवाचा नाद आहे, भाविक आहेत, ते लोक इथं राहतात आणि सेवा करतात. अशी परंपरा आली ती तशीच पुढे चालली, काहीच अडचण नाही आणि लोक मदत करतात. त्यामुळे अखंड नामस्मरण इथं चालू आहे, याचा आसपास कुठे परिसरात नाही. सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळात सुद्धा सगळीकडचं नामस्मरण बंद झालं होतं. देवाचं महत्व जर सांगायला लागलं तर इथं लोकांनी मास्क पण लावलं नाही, कोण कुठं गेलं नाही, आलं नाही. इथली दर्शनाला येणारे लोक, यात्रा तशीच होती, इथं लग्न कार्य होत होती, कीर्तनं चालू होती. एकाही माणसाला इथं कुठं धक्का लागला नाही कोरोनाच्या काळात. कुणी मास्क वापरले. 60-70 वर्षी सगळी लोक आहेत, तर त्यांना सुद्धा त्या काळामध्ये एखादा सुद्धा आजारी कोण पडलं नाही. आम्हाला पोलीस स्टेशननी सुद्धा सांगितलं तुम्ही सगळं बंद ठेवा म्हणून, पण यात्रेला सुद्धा इथलं चालू राहिलं. पंढरपूरमध्ये बंद होतं पण इथलं चालू होतं. असं हे देवाचं महत्व आहे. नामस्मरणाची पुण्यभूमी तयार झाली, पुण्यभूमी. त्यामुळे इथं प्रत्यक्षात भगवंताचं वास्तव आहे असं सगळ्यांना जाणवलं. मग एकादशीचं महत्व सांगाल का थोडं आम्हाला? उपवास का करायचे? एकादशी असते. उपवास आता ही तुकोराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, त्यांनी पहिल्यांदा वारी केली, त्यांनी देवाची एकादशी केली. आणि एकादशीला उपवास ह्याचा अर्थ असा आहे की देवाचं नामस्मरण करत असताना आपल्याला ताण भूक लागली नाही पाहिजे. आणि त्या चिंतनामध्ये जे घडतो ते उपवास. आणि म्हणून भगवंताच्या विषयी चिंतन करत असताना आपण जे उपवास धरतो, एक टाइमला खायचं, कधी खायचं कधी, असं नाही. उपवास म्हणजे त्याचं नामस्मरण करत असताना आपल्याला ताण भूक हरली आणि त्या नादात आपण जेवण करत नाही, फक्त नामस्मरण करतो. तुकोबाराया ज्या वेळेला त्यांना मातांनी उपवास घडत होता, ते आनंदाचे लाडू खात होते. त्यांना काही लाडू होते का? आनंदाच्या डोही आनंद तरंग, पाणी ते तिथंच पाणी असं समजत होते, ते तिथंच पाणी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी, ती वनातच तिकडं नामस्मरणामुळे त्यांना सगळं प्राप्त होत होतं. असंच म्हणजे नामस्मरणाच्या ताकदीवर त्यांना ताणभूक हारली म्हणजेच एकादश. आणि अशी त्या एकादशीला भगवंतांनी सांगितलंय की तुकाराम महाराजांना, माऊलींना, ते आपल्याला पुराणामध्ये आहे. म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. अशा प्रकारे ते म्हणजे भगवंतांनी सांगितलंय मला विसरू नका. मग मी तिथं तुमच्या जवळ, तुमच्या हृदयात कायमस्वरूपी वास्तव्याला आहे. आणि म्हणून हे लोक उपवास करतात. आणि दुसरा एक त्याचा गुरुजींनी सांगितलेला असं आहे की उपवास करणं म्हणजे माणसाला आरोग्य प्राप्त होतं. 8 दिवसात एकदा जर उपवास केला तर 8 दिवस माणसाला भूक लागते आणि त्याचं आरोग्य पण चांगलं राहतं. आणि म्हणून पण उपवासाला महत्व आहे. आणि देवासाठी पण आपण जी काय परमार्थ करतो त्याच्यामध्ये 1 दिवस भगवंतासाठी दिला जातो उपवास. म्हणजे त्या निमित्ताने तरी माणूस कुठलं तरी काहीतरी बंधन असलं ते गुरुजींनी आता घालून दिलं नियम, म्हणून इथं एकादशी आहे, म्हणून लोक येतात, म्हणून सगळं होतंय. कुठला तरी नियम घालून दिला त्या दिवशी आषाढी कार्तिकीला माणसं मग त्यामुळे एकादशी असती म्हणून जातात. त्या निमित्ताने तरी लोक देवाला जातात. नाही जमलं महिनाभर तरी 1 दिवस तरी येतात. अशी एक देवाचं म्हणजे पहिल्यापासून एक महत्व आहे. येणाऱ्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल या येणाऱ्या पिढीला? आता सगळं बरबटत चाललंय. ही परमार्थाच्या बाबतीत जर लोकांनी थोडं थोडं हे सहभागी झाली तर थोडं हे जे काय चाललंय आता सगळीकडेच खाली कोतवालापासून राजापर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल म्हणून इकडे वळलं पाहिजे. ही समाधानाचं ठिकाण आहे, इथं आनंद आहे, इथं सर्व काय आहे ती देवाच्या पायाजवळ आहे. दुसरीकडे कुठं काय हे नाही. म्हणून परमार्थ परपंच करत असताना परपंच सोडा म्हणून काही भगवंतानी किंवा माऊलींनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितले देवाची या द्वारी उभा शेन बरी त्याने मुक्तीचारी साधे. 4 मुक्तीचा लाभ मिळतो भगवंताच्या सानिध्यात. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आसोनी संसारी जीवे वेगू करी, संसारातच राहा
पण जीवाला इकडे पाठवा. ते आणि त्यांनी असं सांगितलंय की मी स्वतः काही म्हणत नाही, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. ती जर हरिमुखी माणसं सारखं म्हणत राहिली तर त्याच्या पुण्याची गणना कुणाला करता येणार नाही. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. ते भगवंत पांडवाच्या घरी होता, कारण त्यांच्या हृदयात त्यांच्या नामस्मरणात देवाला सोडून त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून अखंड भगवंत पांडवाच्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. आपण म्हणत नाही, हे व्यास महर्षींनी सांगून ठेवलंय, ते ग्रंथात आहे. आणि म्हणून पुण्याची गणना हे जर नामस्मरण केलं तर ह्याची गणना कुणाला करता येणार नाही. अशा प्रकारचं हे जे गुरुजींनी सांगून ठेवलंय हे पुढे चालत राहिले, लोक त्याचं अनुकरण करत राहिले. वारकरी संस्थेतर्फे तुम्ही काही इथे शिक्षण उपक्रम काही ठेवलेत का? हा, मुलांना इकडं आकर्षित करण्यासाठी पुढच्या पिढीला बी नामस्मरणाचं म्हणजे चिंतनाचं या सत्संगतीमध्ये किंवा परमार्थ करण्यासाठी आवड लागावी म्हणून आम्ही इथं शिक्षण संस्थांतर्फे चालू केली आहे. तर त्याच्यामध्ये मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक ठेवलाय. त्याच्यामध्ये त्यांनी हरिपाठ, विणावादन, पकवाज वादन, पावले, भगवद्गीतेवर अभ्यास अशा प्रकारचे बरेच उपक्रम त्याच्यामधनं चालू आहेत. आणि ते 1 वर्ष झालं आम्ही चालू ठेवलंय. प्रतिसाद अतिशय चांगला आहे. मुलं जवळजवळ 10 ते 12 आता पुढच्या 1-2 महिन्यांनी कीर्तनात पकवाज वाजवण्याजोगी तयार झालेली आहे. तर चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळं संस्थांनी ते उपक्रम हाती घेतलाय, ती व्यवस्थित चालू आहे. छान उपक्रम तुम्ही ठेवलाय, म्हणजे येणारी युवा पिढी चांगल्या प्रकारेच घडणार आहे आणि या संप्रदायामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांचा सहभाग दिसतो. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे आभार.